नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण ट्रिग्नोमेट्री मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील रिमेनिंग क्वेश्चन्स बघणार आहोत. तर बघा, क्वेश्चन काय आहे? 5 sec theta minus 12 cosec theta equal to 0. What is the value of sec theta, cos theta and sin theta? आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला sec theta, cos theta आणि sin theta काढायचे आहे. तर बघा कसं काढतात. तर सोल्युशन 5 sec theta minus 12 cosec theta होता, इकडे आल्यानंतर प्लस 12 cosec theta. 5 sec theta as it is, cosec theta इकडे आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये होणार cosec theta. 12 as it is, 5 मल्टिपल मध्ये आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये होणार. sec theta मीन्स काय होते? 1 upon cos theta. cosec theta मीन्स काय होते? 1 upon sin theta इक्वल टू 12 upon 5. sin theta वरती जाणार, काय होणार? sin theta into 1 sin theta upon cos theta into 1 cos theta इक्वल टू 12 upon 5. sin upon cos theta काय होतो? tan theta. tan theta इक्वल टू 12 upon 5. आपल्याला tan theta ची व्हॅल्यू मिळाली, परंतु आपल्याला काय काढायला सांगितलं? sec theta, cos theta आणि sin theta. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे आयडेंटिटीज. कोणती आयडेंटिटीज आहे? 1 प्लस tan square theta इक्वल टू sec square theta. 1 प्लस tan theta ची व्हॅल्यू मिळालेली आहे 12 upon 5. 12 upon 5 चा होल स्क्वेअर इक्वल टू sec square theta. 1 प्लस याला स्प्लिट करू 12 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर इक्वल टू sec square theta. 1 प्लस 12 चा स्क्वेअर 144 आणि 5 चा स्क्वेअर 25 इक्वल टू sec square theta. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 25 1 जा 25 प्लस 144 as it is upon 25 equal to sec square theta. 25 plus 144 169 upon 25 equal to sec square theta. याला अंडर रूट मध्ये टाकू 169 upon 25 equal to sec square theta. सॉरी sec theta. टेकिंग स्क्वेअर रूट घेतला आपण बोथ साइड. 169 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 13 च आणि 25 च 5 इक्वल टू sec theta. आपल्याला sec theta ची व्हॅल्यू काय मिळाली? 13 upon 5. त्याच्यानंतर काय काढायचे? cos theta आणि sin theta काढायचे. बघा, sec theta बरोबर काय फॉर्म्युला आहे? 1 upon cos theta. sec theta ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 13 upon 5 1 upon cos theta. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू cos theta into 13 आणि 1 into 5 5. cos theta as it is 1 into 5 5. 13 मल्टिपल मध्ये होते, इकडे आल्यानंतर डिवाइड. आपल्याला cos theta ची व्हॅल्यू मिळाली. आता काय राहिलेलं आहे? sin theta. तर लक्ष द्या, tan theta बरोबर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय आहे? sin theta upon cos theta. tan theta ची व्हॅल्यू काय आहे? 12 upon 5. 12 upon 5.
साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याला काढायची आहे. साइन थिटा बरोबर कॉस थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे 5/30. त्याच्यानंतर काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू काय होणार 12 × 5/30 आणि 5 × साइन थिटा. त्याच्यानंतर काय होणार साइन थिटा जसा आहे तसं राहणार. बघा साइन थिटा बरोबर काय येणार 12 × 5 याज इट इज 12 × 5 याज इट इज 13 अपॉन मध्ये 13. हे जे 5 × मध्ये होते साइन थिटा वाले हे काय येणार डिवाइड मध्ये 5 कॅन्सल. साइन थिटा बरोबर काय मिळालं मग 12/30. तर अशा पद्धतीने आपण बघा आपल्याला दिलेली माहिती काय होती 5 sec थिटा मायनस 12 cosec थिटा इक्वल टू 0. तर आपण अशा पद्धतीने काय काढलं सेक थिटाची व्हॅल्यू काढायला सांगितली होती कॉस थिटा आणि साइन थिटा. तर सेक थिटाची व्हॅल्यू काय आली 13/5 कॉस थिटाची व्हॅल्यू 5/30 आणि साइन थिटाची व्हॅल्यू 12/30. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारण्याचे चान्सेस आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काय माहिती असणे आवश्यक आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले माहिती असणे आवश्यक आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण ट्रिग्नोमेट्री मधील प्रॅक्टिस 6.1 मधील लास्ट क्वेश्चन बघणार आहोत. बघा क्वेश्चन काय आहे tan theta equal to 1 what is the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल माहिती असणे आवश्यक आहे. बघा tan theta ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. सोल्युशन tan theta इक्वल टू काय दिलेलं आहे 1 दिलेला आहे. त्यांच्या टेबल मध्ये 1 व्हॅल्यू कोणत्या डिग्रीची आहे तर tan 45 इक्वल टू 1 दिलेली आहे. सो म्हणून थिटा इक्वल टू काय मिळाला आपल्याला 45 डिग्री. आता आपल्याला काय काढायचं आहे नाव साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. लक्ष द्या साइन थिटाच्या ठिकाणी काय ठेवायचे आपल्याला 45 डिग्री साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री अपॉन सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. आपल्याला माहिती पाहिजे साइन 45. साइन 45 ची व्हॅल्यू काय आहे 1/√2 प्लस कॉस 45 ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे 1/√2 अपॉन सेक 45 ची व्हॅल्यू काय आहे √2 प्लस कोसेक 45 ची व्हॅल्यू काय आहे ही सुद्धा आहे √2. बघा 1 + 1 2 अपॉन √2 अपॉन किती √2 आहेत 2 √2 आहेत. काय होणार 2 बघा 2 याज इट इज राहणार √2 सुद्धा याज इट इज राहणार. हे अपॉन मध्ये काय होणार 2 × √2 2 कॅन्सल होणार हे 2 आणि हे 2 कॅन्सल होणार. काय राहिलं 1/√2 × √2 √4 1/√4 मीन्स 2. तर आपल्याला साइन थिटा प्लस कॉस थिटा
अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इक्वल टू काय मिळालं हाफ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक हा माझा हुरूप वाढवत असतो, त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका. थँक्यू.